तर आज आपल्याला लॉजिकमधील स्विचिंग सर्किटचा अभ्यास करायचा आहे आणि याकरता मी बोर्डवर 2 एक्झाम्पल घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी 2 स्विचेस यूज केले. एक केला S1 तर दुसरा केला S2. पण ॲक्चुअल प्रॉब्लेममध्ये S1, S2 पेक्षा अधिक स्विचेस असू शकतात आणि जेव्हा असे स्विचेस त्या प्रॉब्लेममध्ये असतील, त्या प्रत्येक स्विच करता तुम्हाला सेपरेटली स्टेटमेंट कन्सिडर करायचे. फॉर एक्झाम्पल इथे मी S1 करता P स्टेटमेंट कन्सिडर केले, S2 करता Q कन्सिडर केले. तिथे S3 आला तर तुम्हाला आर स्टेटमेंट पण कन्सिडर करायची. डिपेंड किती स्विचेस आहेत आणि कोणत्या टाईपचे त्यानुसार आपल्याला स्टेटमेंट यूज करायचे. आणि हा प्रत्येक स्विच तुम्हाला क्लोज कंडिशन मध्येच आहे असं कन्सिडर करायचे. क्लोज मीन्स ऑन कंडिशन. जर तिथे S1 डॅश आला तर तुम्हाला त्याकरता निगेशन P यूज करायचे. S2 डॅश आला तर निगेशन Q, S3 डॅश आला तर निगेशन R म्हणून स्टेटमेंट यूज करायचे. एक्झाम्पल मध्ये जाऊ. आता जेव्हा इथे एक्झाम्पल बघा, दोन्ही ठिकाणी स्विचेस वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत. एकामध्ये स्विचेस जे सिरीज मध्ये लावलेत, दुसऱ्यामध्ये स्विचेस पॅरलली लावलेले. आता हे सिरीज मध्ये कसं ओळखायचं आणि पॅरल कसं ओळखायचं? जर का बॅटरीने सेंड केलं किंवा सेलने पाठवलेला करंट जर का दोघांमधून सेम करंट फ्लो होत असेल, ओके, तर ते सिरीज मध्ये असतील. आणि जर का येणारा करंट डिस्ट्रीब्यूट होत असेल, डिवाइड होत असेल, तर समजून जा दोन्ही पण स्विचेस एकमेकाला पॅरलल आहेत. किंवा एकाच लाईन मध्ये असतील तर ते सिरीज मध्ये असतात. एका खाली एक असेल तर समजायचं ते पॅरलल आहे. इथे 2 स्विचेस आहेत, एक आहे S1 दुसरा S2. S1 करता तर मी P कन्सिडर केलाय, S2 करता Q. सो P आणि Q मी लिहून घेतले. आता इथे महत्वाची गोष्ट, जर 2 स्विचेस एकमेकाला सिरीज मध्ये असतील तर काय करायचं, सिरीज मध्ये सिम्बॉल कोणता यूज करायचा, अँड. आणि जर का दोन्ही पण स्विचेस एकमेकाला पॅरल असेल तर 2 स्टेटमेंटच्या मध्ये आपल्याला ऑर सिम्बॉल यूज करायचा आहे. मीन्स इथे S1 आणि S2 मीन्स P आणि Q एकमेकाला सिरीज मध्ये आहेत म्हणून मी इथे अँड यूज करेन. तर या केसमध्ये इथे दोन्ही पण स्विचेस एकमेकाला पॅरल आहेत म्हणून मी तिथे ऑर यूज करेन. परत एकदा लक्षात घ्या की सेम करंट दोन्ही स्विच मधून पास होत असेल तर समजून जा की ते सिरीज मध्ये आहे. आणि जर का येणारा करंट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असेल, डिवाइड होत असेल, तर ते स्विचेस एकमेकाला पॅरलल असतात. अशा वेळेला आपल्याला ऑर सिम्बॉल 2 स्विचेसच्या मध्ये किंवा 2 स्टेटमेंटच्या मध्ये यूज करायचा असतो. स्विचिंग सर्किटच्या बेसवर अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत की त्यांना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं. तिथे पहिला एक्झाम्पल बघूया. इथे डिफरंट स्विचेस मी यूज केले. त्यात S1 आला, S2 आला, S1 डॅश आला, S2 डॅश आला. मी आधी सांगितलेला S1 आला तर तुम्हाला P कन्सिडर करायचं आहे, S2 साठी Q. S1 डॅश असेल तर निगेशन P, S2 डॅश असेल तर निगेशन Q कन्सिडर करावं लागेल. इथे मी ब्रॅकेट का बरं यूज केले? एकापेक्षा जास्त स्विचेस सिरीज मध्ये आले तर आपल्याला ब्रॅकेट यूज करायचे. किंवा जास्ती ब्रँचेस आल्या, 2 डिफरंट ब्रँच आल्या, तेव्हा पण तुम्हाला ब्रॅकेट यूज करायचं आहे. कसं बघू आपण. इथे S1 आणि S2 2 स्विचेस आहेत. S1 साठी मी P कन्सिडर केलेला, S2 साठी Q. आता दोन्ही पण स्विचेस एकमेकाला सिरीज मध्ये आहेत म्हणून मी तिथे वापरणार अँड. ओके, नेक्स्ट S1 डॅश साठी मला निगेशन P यूज करायचं आहे. S2 डॅश साठी निगेशन Q यूज करायचं आहे. हे दोघे पण एकमेकाला सिरीज मध्ये आहेत म्हणून मध्ये अँड यूज करायचं आहे. आता राहिली ह्या 2 ब्रँचची, वरची एक ब्रँच, खाली दुसरी ब्रँच. हे दोघे पण एकमेकाला पॅरलल आहेत कारण करंट इथे आल्यानंतर डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. मीन्स ते एकमेकाला पॅरलल आहेत. आणि पॅरलल असेल तर दोघांच्या मध्ये काय येईल, ऑर सिम्बॉल येईल. ही ब्रँच आणि ही ब्रँच एकमेकाला पॅरलल आहेत आणि स्विचेस मात्र एकमेकाला सिरीज मध्ये. असं दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. या एक्झाम्पल मध्ये इथे S1 डॅश दिसतो, S2 डॅश दिसतो. S1 मीन्स P, S2 डॅश म्हणजे निगेशन Q. एकमेकाला कसे पॅरलल म्हणून तिथे येईल ऑर. इथे S1 डॅश मीन्स निगेशन P, S3 मीन्स R. दोघे एकमेकाला पॅरलल म्हणून ऑर. आणि ह्या दोन्ही पण ब्रँचेस एकमेकाला कसे सिरीज मध्ये म्हणून मध्ये येईल अँड. स्विचिंग सर्किटवर अजून एक एक्झाम्पल बघू. तुम्हाला इथे दिसेल S1 आणि S2 मीन्स P आणि Q. दोघे एकमेकाला सिरीज मध्ये म्हणून दोघांच्या मध्ये अँड. अजून एक स्विच आहे S3 म्हणजे R. हा S3 तुम्हाला दिसेल की S1 आणि S2 ला कसा आहे, पॅरलल म्हणून इथे येईल ऑर. अजून पुढे जाऊ. S3 डॅश मीन्स निगेशन R. ओके, S3 डॅश आणि ही पूर्ण ब्रँच आहे एकमेकाला कसे सिरीज मध्ये म्हणून इथे अँड येईल. अजून पुढची जी ब्रँच आहे ती पण R ला सिरीज मध्ये म्हणून इथे अँड वापरला. अजून पुढे जाऊ.
या ब्रँच मध्ये दोन स्विचेस आलेत. S1 डॅश मीन्स निगेशन P, S2 डॅश मीन्स निगेशन Q. दोघे एकमेकाला पॅरलल म्हणून मध्ये आला ऑर. तर जिथे पॅरलल आहे तिथे ऑर वापरायचं आहे, जिथे सिरीज मध्ये तिथे अँड वापरायचं आहे. पॅरलल कधी वापरायचं आपण, एकाखाली एक असेल तर. सिरीज मध्ये कधी जर एकाच लाईन मध्ये असतील तर. दिसेल की ही पूर्ण ब्रँच, ही पूर्ण एक ब्रँच आणि हा तिसरा आहे, तिघे एकमेकाला कसे सिरीज मध्ये एका लाईन मध्ये म्हणजे सिरीज मध्ये, म्हणून मी इथे अँड वापरला, इथे पण अँडच वापरला.